असं म्हणतात, कोणत्याही क्षेत्राला राजकारण वर्ज्य नाही आणि राजकारणाला काहीही वर्ज्य नाही. त्यामुळेच भारतातील खेळाडूंचा राजकारणाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. खेळानंतर दुसरी इनिंग ते राजकारणाच्या पिचवर खेळतात. हे आज पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांचा भाजप प्रवेश झालाय. लिएंडर पेस हे 5 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे पेस यांच्याप्रमाणे आणखी कोणकोणत्या खेळाडूंनी राजकारणात प्रवेश केलाय आणि ते यशस्वी झाले की नाही जाणून घेऊ सविस्तर. यातील पहिला खेळाडू आहे तो म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील मोरादाबाद लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. पण 2014 आणि 2023च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख म्हणून अझरुद्दीन यांनी काम केलं आहे. ते सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्रिपदाचा कार्यभार आहे. त्यानंतर माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू यांनी भाजप काँग्रेसमध्ये राजकारण केले आहे. आता ते स्वतःचा आवाज ए पंजाब हा पक्ष चालवत आहेत. ते 2004 आणि 2009च्या सार्वत्रिक निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकल्या. भाजपमधील नेत्यांशी वाद झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले आणि अमृतसर पूर्वमधून विधानसभा निवडणूक जिंकले. परंतु 2022च्या राज्य निवडणुकीत ते त्याच मतदारसंघातून आपच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत झाले. सध्या ते राजकारणापासून दूर आहेत. क्रिकेटनंतर ऑलिम्पिकपटू देखील यात मागे नाहीत. ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत पहिले रौप्य पदक मिळवून देणारे राजवर्धन सिंह राठोड हे 2013 मध्ये भाजपमध्ये आले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत जयपूर मतदारसंघातून ते निवडून आले. त्यानंतर 2019लाही लोकसभेत आले. ते केंद्रात मंत्री देखील होते. पुन्हा राजस्थानच्या विधानसभेच्या रिंगणात उतरून निवडून आले असून ते सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. तर लंडन ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिच्या बहिणीने 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय. परंतु दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाहीत. तर 2 वेळा विश्वचषक विजेते संघाचे फलंदाज आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर हे देखील राजकारणात आले होते. 2019ला ते भाजपमध्ये दाखल झाले आणि पूर्व दिल्ली मतदारसंघातून लोकसभेत गेले. पण ते राजकारणात काही रमले नाही. ते राजकारण सोडून पुन्हा क्रिकेटमध्ये आले आणि प्रशिक्षक झाले आहेत. त्यानंतर 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे भाग राहिलेले कीर्ती आझाद यांनी भाजपमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी बिहारमधील दरभंगा मतदारसंघातून विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकली. परंतु 2015 मध्ये ज्येष्ठ नेते अरुण जेटली आणि कीर्ती आझाद यांच्यात वाद झाला. त्यामुळे त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर ते 2019ला काँग्रेसमध्ये गेले. परंतु तिथेही ते टिकले नाही. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले. ते पश्चिम बंगालमधील बर्दवान दुर्गापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी चर्चेत असलेले कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी लैंगिक छळाचा आरोप असलेल्या भाजप नेते आणि तत्कालीन भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जोरदार आंदोलनं केली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. फोगट हे सध्या हरियाणा विधानसभेचे सदस्य आहेत. तर पुनिया हे देखील काँग्रेसमध्ये नेते आहेत. यानंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग 2019 मध्ये काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आला. पण त्याच वर्षी दक्षिण दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतिया 2024 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाला. पण दार्जिलिंग मधून सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी हमारो सिक्कीम नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केलाय. पण निवडणुकीत त्यांना अद्याप कोणताही प्रभाव पाडता आलेला नाही. त्यानंतर माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हा आम आदमी पक्षात दाखल झाला आहे. ते आपकडून राज्यसभेवर खासदार देखील आहेत. त्यानंतर चेतन चौहान यांनी क्रिकेट नंतर राजकारणाची वाट धरली. ते भाजपमध्ये दाखल झाले. ते 1991 आणि 98 मध्ये अमरोहाचे खासदार होते. 1996, 99, 2004 यावेळी ते याच मतदारसंघातून पराभूत झाले. त्यानंतर काही काळ ते राजकारणापासून दूरही होते. परंतु 2017 मध्ये ते उत्तर प्रदेशमधील नौगवान सादात या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. ते योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्रीही होते. तर 2020 मध्ये चौहान यांचं निधन झालं. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त हा देखील भाजपमध्ये सक्रिय आहे. त्यानंतर माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण हा तृणमूल काँग्रेसकडून खासदार आहे. युसुफ पठाण हे मूळचे गुजरातमधील बडोदा येथील आहेत. 2023च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी त्यांना पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं होतं. त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले होते. त्यामुळे अशा प्रकारे खेळातील प्रसिद्धीचा फायदा अनेक खेळाडूंनी राजकीय जीवनातही घेतला. राजकीय पक्षांनीही त्यांचा उपयोग करून घेतला. त्यातही काही जण मंत्रिपदापर्यंत गेले तर काहींना अद्यापही यश मिळू शकलेलं नाही. त्यामुळे ते साईडला देखील गेलेले आहेत.
याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.